तुम्ही काळजी करू नका, जेवण करू नका. कारखान्यामध्ये बोललोय आणि येत्या काही दिवसात त्याला कामावर रुजू व्हायचं. साहेब साहेब त्रासाबद्दल माफी असेल साहेब, पण जर ही गोष्ट महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली नाही ना तर त्या शेतकऱ्यांच्या जमिनी जायला जातील साहेब, जसं जसं आमच्यासोबत घडलंय साहेब. अरे पण नेमकं झालं तरी काय? काय सांगू आणि कसं सांगू तेच कळत नाही मला. ते काय सांगतील साहेब, मी सांगतो ना साहेब, आमच्या शेताला आग लागली साहेब. काय हे काय सांगतोस तू? अरे केशव, अरे तुझ्या शेताला आग लागली? आग लावल्या नाही गेली मी तुला. आग लागली नाही तर ती आग लावल्या गेली आणि ती फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी. या कृत्याचा तुला प्रायश्चित घ्यावंच लागेल. सत्य भाई आहे म्हणून आपला किस्सा गरम आहे. चला सत्य भाईला सांगायला घरा आधीला सांगतोय की गावातच कुठेतरी छोटं मोठं काम करतो, पण हा मुलगा कुणाची ऐकत नाही. निदान डोळ्या पुढे तरी राहिला असता आणि मनाला समाधान झालं असतं, पण हा मुलगा कुणाची ऐकतच नाही. होय बाबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण शेवटी हो या गावात आपलं उरलं तरी काय? पीक गेलं, वरून त्या सावकाराचं कर्ज, म्हणून दादाने कदाचित हा पाऊल उचलला असेल. तेही बरोबर, पण एवढा उशीर झाला. मला तर सांगून गेला की लवकर येतो, माझा डबा करून ठेव म्हणून, पण अजूनपर्यंत आला कसा नाही? अगं थांबला असेल कुठं तरी, एखादा मित्र मिळाला असेल. काय पण त्याची जाण्याची वेळ झाली दादा. तुम्ही काळजी करू नका, मी शहरामध्ये जाईल, पुष्कळ पैसा कमवीन, तुम्ही काळजी करू नका. आणि जेवढं आपल्यावर कर्ज आहे ना सगळं मोकळं करून टाकू. आणि त्या आमदारांनी शब्द दिला तुम्ही मोडणार नाही, तुम्ही काळजी करू नका. चला आता बरं ठीक आहे बाबा, आपल्याला लक्ष नाही. प्रिया, बाबाला काय शौकात हो, तुम्हाला तर माझी परिस्थिती माहीतच आहे. शेत जळालं हो, आता कुठून देणार पैसे? रे हराम खोरा, तुझ्यामध्ये कर्ज भरायची हिंमत नव्हती, ताकद नव्हती, तर कशाला कर्ज घेतला? कशाला कर्ज घेतला? तुझ्या पुढे हात जोडलो, विनंती केली, येऊन टाक तुझी जमीन, येऊन टाक तुझी जमीन. माझी मर्दानी जर जागृत झाली ना तर तुझी ही इज्जत आहे ना, तुझी इज्जत दगडाची बनवली जाईल. नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित 17वा नाट्य महोत्सव. आजचं जे नाट्यपुष्प आहे, जो नाटक आहे
आजचं ते शेवटलं नाटक आहे. जवळजवळ 19 नाटकं सादर करण्यात आलेले आहे या नाट्य महोत्सवात, या प्राथमिक फेरीत 17व्या. तर आजचं जे नाटक आहे व्यथा शेतकऱ्याची, लेखक आणि दिग्दर्शक आहेत श्रीकांत तुमसरे. तर कलावंतही टीम आहेत आणि दिग्दर्शकही आहे, लेखकही आहे. तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं की कशा पद्धतीने हे नाटक करण्यात आले. नमस्कार. मी श्रीकांत तुमसरे, लेखक आणि दिग्दर्शक. तर सदर जो नाटक आहे, आता ही जी मंडळी आहे एकंदरीत ही गावातीलच मंडळी आहे आणि गावातील मंडळीला या स्टेजवर म्हणजे हा स्टेज उपलब्ध करून देण्यासाठी आमचे राजकुमारजी वंजारी साहेब यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. आणि सदर जो नाटक आहे या सर्व कलावंत मंडळीचा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्टेजवर हा नाटक होत आहे. तर एकंदरीत चांगला अनुभव मिळाला आणि खरोखर नाटक केल्याचं समाधान या ठिकाणी झालं. नमस्कार. मी मागील 10 वर्षापासून आमच्या गावामध्ये आम्ही नाटक करतो आहे आणि पहिल्यांदाच माननीय वंजारी साहेब आणि आमचे लेखक तुमसरे सर आणि आमचे दिग्दर्शक दिलीपजी घरडे यांच्या अथक प्रयत्नाने आम्ही आणि यांच्या सगळ्यांच्या एका सहकार्याने आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि आज पहिल्यांदा आम्ही ते एक छान अनुभव घेतला आणि हा अनुभव आम्ही नेहमी सदैव आपल्या पाठीशी ठेवू आणि इथला हा अनुभव आम्ही आमच्या येणाऱ्या पुढील नाटकांमध्ये त्याचा वापर करू. आणि त्यासाठी मी तुमसरे सरांचं आणि माझ्या दिग्दर्शक साहेबांचं आणि आमचे काकाजी सहदिग्दर्शक नत्तूजी बांते आणि सगळ्या टीमचं मी धन्यवाद देतो. माझं नाव श्रीधर चोपकर. आता हा माझा मित्रच आहे. आम्ही सोबतच या नाट्यामध्ये काम केला, गावामध्येच काम करत होतो. आता एवढ्या मोठ्या स्टेजवर आम्ही पहिल्यांदाच काम केला, तर थोडीशी भीती वाटत होती आम्हाला कारण की पहिल्यांदाच काम केला. पण श्रीकांत तुमसरे सरांनी आम्हाला इथं आम्हाला काम करण्याची संधी दिली, इथपर्यंत आणले त्यांनी. आणि आमचे मार्गदर्शक दिलीपजी घरडे, नत्तूजी बांते, अभयजी आगाशे यांच्या सहकार्यातून आम्ही ह्या इथपर्यंत पोहोचून एवढं करू शकलो. धन्यवाद. माझे नाव केशव हरडे. मी पण माझे साथीदार सगळ्यांनी खूप मला छान साथ दिली या नाटकामध्ये. आणि माझं सांगण्याचं एवढंच की आमची या ओपन स्टेजवरती पहिलीच वेळ आहे आणि या ओपन स्टेजवर काम करण्याचं एवढं चांगलं अनुभव आलं की आम्ही ते आमच्या समोरच्या प्रयोगामध्ये वापर करू अशी माझी इच्छा आहे. माझं नाव सुनील चरणदास सार्वे. मी कलाकुंज मंडळात आता म्हणजे 4-5 वर्ष झाले कार्यरत झालो आहे आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे. म्हणजे नागपूरसारख्या शहरामध्ये आमच्या खेड्यातील मुलं हे खरंच म्हटलं तर तुमसरे सरांचं आम्ही जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हे माझं बस. माझे नाव शुभम भोयर आणि इथपर्यंत पोहोचण्याचा जेवढा हात आहे तो तुमसरे सरांचाच आहे. आणि आम्ही 8 वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करतो आहे, पण या मोठ्या मंचावर अजूनपर्यंत काम नाही केलं. पण या मोठ्या मंचावर आलो आणि हे मोठ्या मंचावर काम करून खूप सारं अनुभवायला मिळालं आम्हाला. आमचे गुरु म्हणजे आता हे तुमसरे सरच, यांच्यामुळे हे सगळं घडलं. धन्यवाद. मी तुमसरे सरांचं धन्यवाद मानते की त्यांनी या रोलसाठी माझी निवड केली. खरं तर सिरियस रोल मी पहिल्यांदाच केला आहे, कारण माझा कॉमेडी करत असते मी नेहमी. एकपात्री अभिनयात मी राज्यस्तरीयापर्यंत गेलेली आहे. त्याच्यामुळे सरांना मी धन्यवाद मानते की माझ्या स्वभावाच्या विरुद्ध रोल मला दिला. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि कामगार कल्याण विभागाचे ज्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. नाटक झालेलं आहे. शेवटलं नाटक होतं आज तुमचं सगळ्यांचं. तर स्पर्धा झालेली आहे, संपलेली आहे. आता रिझल्टची वाट आहे. तर तुम्हा सगळ्यांना त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तर मित्रांनो 9 तारखेला आहे रिझल्ट. तर या आणि नक्की बघा इथे येऊन, कारण की कोण होणार फर्स्ट सेकंड थर्ड विनर. कारण की 19 नाटकं झालेले आहेत आणि प्राथमिक फेरी झालेली आहेत कामगार कल्याण केंद्र नागपूर इथे. तर या आणि अवश्य या. 9 तारखेला रिझल्ट आहे. सगळ्यांनी येणं गरजेचं आहे. एक मजा वेगळी असते त्याची पण.